नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाउज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। 1.25 इंच अंतर देऊन मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 10 इंच। तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही गळा उंची घेऊ शकता। 10 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन आणि हा बॉक्स आपण तयार करून घेतला। इथे द्यायचा आपल्याला पान गळ्याचा आकार। तर आपण पहिले काय करणार आहे, हा पानाचा आकार इथे देऊन द्यायचा आणि नंतर इथून आपण वरती या रेषेला हा आकार मॅच करायचा। त्याच्यानंतर इथे आपल्याला पुन्हा तो पानाचा आकार आहे ना तसाच ह्या पद्धतीने पुन्हा एक आकार देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला गळ्यावरती आखून घ्यायचा आहे। या पद्धतीने जसा कपड्यावरती आकार दिला तोच आकार आपल्याला सेम याच्यावरती आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, कॅनव्हासला पुन्हा अशी घडी मारून पुन्हा तो आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। बघा ह्या बाजूने सुद्धा हा आकार आपल्याला समटवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण आकार तयार होतो आणि आपल्याला शिवायला सोपं जातं। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आणि ह्या पद्धतीने आपला गळा तयार होतो। त्याच्यानंतर घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। बंद बाजूकडे करून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, अस्तर ओपन करायचं, पीस ओपन करायचा, व्यवस्थित ठेवून त्याच्यावर ठेवायचं कॅनव्हास। बघा असं मॅच करून घ्यायचं आहे, सेंटर लावून आणि पिना लावून घ्यायच्या। त्याच्यानंतर जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची। या पद्धतीने रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे कुठे जो आकार आपण दिलाय ना तो कुठेच चुकणार नाही। पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायला मदत होते। बघा याप्रमाणे कट मारले की आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला इथून द्यायची आहे, म्हणजे काय होईल, व्यवस्थित गळ्याचा आकार तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन व्हिडिओ आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील। आता कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित असा हाताने हे करून आणि अस्तर जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही। उरलेला कपडा जो दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने सगळीकडनं एक्स्ट्रा कपडा दिसतो ना तो कट करून घ्यायचा, अगदी व्यवस्थित कट करायचं। आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे। त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी कमरेच्या तिथे ठेवून शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। पाठीचा भाग अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपण ही कॅनव्हास घेतलं आणि तो कापड घेतलं, त्याच्यावरती जो आकार आपण दिलेला होता तो आकार आपल्याला असा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला अशी डबल घडी करायची बघा याप्रमाणे, आणि त्याच्यावरतीच आपण हा पॅच ठेवून, बघा याच्यावरती ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। इथे आपल्याला पिन लावून घ्यायची आणि पॅचची वरची बाजू आहे ना ती परफेक्ट कापायची आणि खालच्या बाजूला असं एक्स्ट्रा सोडून कट करायचे।
त्याच्यानंतर हाच पॅच आपण घ्यायचा आहे, अस्तर घ्यायचं त्याच्याबरोबर आणि हे कट करून घ्यायचं. असं कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा, पट्टी तेवढीच घ्यायची आपल्याला जितकी लागेल तेवढी आणि पिन लावून घ्यायची. या पद्धतीने ठेवायचं कपडा, अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास आणि जो वरचा आकार आहे ना त्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर हा उरलेला कपडा कट करायचा. साईडने सुद्धा हा कापड कट करून घ्यायचा आहे जास्तीचा. इथे छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि मगच हे कट करायचं. पिन काढून घ्यायची, अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. बघा ह्या पद्धतीने अशी वरतून दाबटीप दिली की आपण जो आकार कट केला आहे ना तो बरोबर तयार होईल. आणि साईडनी सुद्धा शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती छान अशी लेस आपल्याला इथे लावायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता, अगदी कॉन्ट्रास्ट लावली तरीही सुंदरच दिसणार आहे. बघा ह्या पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची. इथे एक आपल्याला सेंटरला असा पॉईंट टाकून घ्यायचा आणि याच्याही सेंटरला पॉईंट टाकून घ्यायचा. आता हा पॅच आपल्याला बरोबर असं सेंटरला ठेवायचा आहे, ॲडजस्ट करायचा आणि मगच त्याला पिना लावायच्या आहे. बघा या पद्धतीने अगदी कमी कपडा जरी असला तरी ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. इथे आपल्याला हा पॅच शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे. आता जी लेस आपण त्या पॅचला लावली ना तीच आपल्याला गळ्यावरती लावायची. अगदी थोडंसं अंतर सोडून ही लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा याप्रमाणे शिलाई मारली की छान अशी आपली गळ्याची डिझाईन तयार होते. कमरेला सुद्धा आपण एक लेस लावून घेऊ, त्याच्याने आपले ब्लाऊजला जी फिनिशिंग येणार आहे ती अगदी सुंदर येणार आहे आणि लुकसुद्धा खूप छान येणार आहे. लगेच आपल्याला लटकन बनवायचे आहे, त्याच्यासाठी आपण नॉड घेतली आणि दोन्ही कलरचे आपण चौकोनी तुकडे घेतले, त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा, साधारण अर्धा इंच अंतर सोडून आणि हे एकावर एक त्रिकोण ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने नॉड घ्यायची, सेंटरला इथे जॉईंट करायची आणि ही दोन्ही टोकं दुमडून पुन्हा एक शिलाई मारायची आणि पूर्ण दुमडून पुन्हा एक शिलाई मारायची. अगदी सुंदर लटकन आणि एकदम कमी वेळात हे तयार होतं. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा असं लटकन. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ वेळेवर बघायला मिळतील आणि नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. छान छान व्हिडिओंचं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करायचं आहे. तुमचेसुद्धा कस्टमर खूप खुश होतील. असे सुंदर सुंदर डिझाईन आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. बघा आता नॉट बांधून आपण बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. अगदी सोपी, सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवली. मला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा डिझाईन कशी झाली ते. मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.